नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम अंगणवाडी सेविका आणि मदतनीसताई यांना गुरुजन चॅनलचा सप्रेम नमस्कार आहे. बहिणींनो, 2 दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ केला होता ज्यामध्ये अंगणवाडी सेविकाताईंच्या प्रचंड समस्यांबद्दल आपण वाचा फोडली होती. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे जाणून घेणार आहोत की अंगणवाडी सेविकांना महायुती शासनाने जे वचन दिलं होतं निवडणुकीपूर्वी की आम्ही अंगणवाडी सेविकाताईंचा मानधन हे वाढवू, आता ती पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे असं आपणा सर्वांचं मत आहे. त्या माध्यमातून हा व्हिडिओ बनवत आहे. बहिणींनो, आपणा सर्वांना कल्पना आहे की केरळ राज्यामध्ये अंगणवाडी सेविकाताईंचं मानधन वाढलं आणि एवढंच नाही, तर आशा सेविकाताईंचं सुद्धा त्या ठिकाणी मानधन वाढलेलं आहे. मग प्रश्न असा पडतो की जर सगळीकडे मानधन वाढत होत असेल तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा महायुती शासनाने अशा पद्धतीचं वचन निवडणुकीच्या वेळेला दिलं होतं. आता बघा, 30 जूनपर्यंत शेतकरी बांधवांची कर्जमाफी करू अशा प्रकारचं वचन आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय शिंदे साहेब यांनी दिलेलं आहे आणि डेफिनेटली ते हे वचन पूर्ण करणार आहेत. आणि आपण जर बघितलं महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं मॅन्डेट विद्यमान सरकारला मिळालेलं आहे, त्यामुळे 100% त्यांनी अंगणवाडी सेविकाताई यांना दिलेलं वचनसुद्धा ते पूर्ण करतील, यामध्ये काही शंका नाही आहे. फक्त आता प्रश्न असा आहे की हे जे येणारं अधिवेशन आहे, या अधिवेशनामध्ये सेविकाताईंचा प्रश्न मार्गी लागेल का, तो लागल्या गेला पाहिजे, यासाठी आता सातत्याने पाठपुरावा करणं अपेक्षित आहे. बहिणींनो, बघा, संघटनांच्या माध्यमातून काय होतं की पाठपुरावा त्या ठिकाणी डेफिनेटली केला जातो. परंतु आता आपण काय करणार आहोत, म्हणजे तुम्ही स्वतः तुमच्या स्तरावरती एक ईमेल तयार केलेला आहे आणि हा ईमेल प्रत्येक अंगणवाडी सेविका स्वतः त्या ठिकाणी महिला व बालकल्याण विकास विभागाच्या ईमेलवरती पाठवू शकते. बघा, खूप सोपं आहे ईमेल. त्याचा आपण फॉर्मॅट तयार करू. तुम्हाला जर वाटेल तर तुम्ही त्याच्यामध्ये काय करा, बदल करा. ठीक आहे, तो कॉपी करायचा आणि तुम्हाला जर वाटलं त्याच्यामध्ये काही एडिट करायचं आहे तर तुम्ही त्या स्वरूपाचा बदल त्या ठिकाणी करू शकता. एखादी मागणी तुम्हाला वाटली की नाही, ही अशी नाही, अशी असायला पाहिजे. समजा आपण म्हटलं 3,000 रुपये मानधन वाढवून द्या, तुम्हाला वाटत असेल की नाही 5,000 रुपये वाढवायला पाहिजे, तर तुम्ही त्या ठिकाणी 5,000 रुपये लिहू शकता. आपण काय करू शकता, प्रत्येक अंगणवाडी सेविका विनंती करू शकते. कोणाला? आयुक्तांना विनंती करू शकते, माननीय मंत्री महोदयांना विनंती करू शकते की आपण अनेक दिवसांपासून हा जो मानधन वाढीचा प्रश्न आहे, प्रस्ताव आहे, तर तो कुठेतरी धुळखात बसलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर त्यावरती आता तुम्ही काम करा. आणि म्हणून अंगणवाडी सेविकाताईंनी आणि मदतनीसताईंनी स्वतः हा मेसेज पाठवायचा आहे. अलग लक्षामध्ये तुम्हाला, तर तो फॉर्मॅट मी तुम्हाला देतो आणि किंवा तुम्ही तो स्वतःही तयार करू शकता. ईमेल ID सुद्धा देतो आणि त्या ईमेल IDवरती आपण काय करायचं, ही सगळी माहिती पाठवायची आहे. पाठवल्याच्या नंतर काय होईल की हे निवेदन आहे, ही विनंती आहे, बरोबर आहे. संघटनांच्या माध्यमातून पाठपुरावा करतात, पण आपण वैयक्तिक स्तरावरती सुद्धा पाठपुरावा करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये काही चुकीचं सुद्धा नाही आहे आणि हे जबरदस्तीसुद्धा नाही आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की हो, माझं मानधन वाढायला पाहिजे, माझी जे काही मला सध्या पैसे मिळत आहेत, प्रोत्साहन भत्त्याचे म्हणा, केंद्राचं मानधन म्हणा, राज्याचं मानधन, हे जर तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ते पाठवू शकता. असं काही कंपल्सरी नाही आणि ही शेवटी विनंती आहे. सध्या जर आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर हे मानधन 15,000 रुपये जे सध्या मिळते, म्हणजे तसं 15,000 टोटल मिळत नाही, त्याच्यामध्ये काही एखाद्या वेळेस कपातही होते जर आपण प्रोत्साहन भत्त्याचं काम पूर्ण केलं नाही तर. सगळ्या बहिणींचं असं म्हणणं आहे की सध्या महागाईच्या काळामध्ये हे पैसे खूप कमी पडत आहेत आणि म्हणून असं वाटते सगळ्या जणींना की मानधन त्या ठिकाणी वाढायला पाहिजे. आणि महायुती शासनानं तसं वचनसुद्धा दिलेलं होतं आणि डेफिनेटली शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, आदरणीय सुनेत्राताई पवार असतील, तर हे 100% ते वचन पूर्ण करतील, यामध्ये काही शंका नाही आहे. तर आता ती वेळ आलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. किंवा आतापासून जर पाठपुरावा केला तर मग पुढील काही दिवसांमध्ये ते शक्य होऊ शकते. तुम्हाला असं वाटलं तर ते तुम्ही मेल करू शकता, ठीक आहे की नाही. असं नाही की कंपल्सरी तो केलाच पाहिजे म्हणून. तर याबद्दल तुमचं काय मत आहे ते तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा. मी तुम्हाला लवकरच तो ड्राफ्ट हा तयार करून देतो किंवा तुम्ही स्वतःही जरी तयार केला आणि पाठवला तरीसुद्धा काही हरकत नाही. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये मी काय करतो, ईमेल ID ती पिन करून ठेवतो, म्हणजे तुम्ही ती काय करू शकता, त्या ईमेलवरती मेल पाठवू शकता किंवा आमचं मानधन वाढवून द्या. तुमचं काही मत असतील, प्रतिक्रिया असतील तर ते आम्हाला कळवा. ठीक आहे बहिणींनो, धन्यवाद.